नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आधारमध्ये न्यू अपडेट आलेला आहे की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायचे आहे। ते तुम्ही घरी बसल्या पण करू शकता, पण ते लवकरात लवकर करायचे आहे। लास्ट डेट 14 जून 2024च्या अगोदर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आधारमध्ये अपडेट करायचे आहे आणि तेही निशुल्कमध्ये। तर कसं करायचं ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला आधारची वेबसाईट आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। ओपन करताच होम पेज ओपन होणार आणि तुम्हाला माय आधार यावर क्लिक करायचं आहे। तिथून तुम्हाला डाउनलोड आधार यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर लॉग इन पेजवर जाऊन तुम्हाला तुमचं आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे। OTP येताच तुम्हाला OTP टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं आहे। लॉग इन होताच तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट हा फर्स्ट नंबरवरच बॉक्स दिसणार, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायचे आहे। पेज ओपन होताच नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर अजून नेक्स्ट, त्यानंतर डेमोग्राफिक डिटेल चेक करायची, नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस आणि व्हेरीफाय क्लिक करून नेक्स्ट करायचं। डॉक्युमेंट गाईडलाईन आहे की 2 MB पर्यंत फाईल हवी आहे, JPNG, PNG आणि PDF मध्ये। अपलोड आयडेंटिटी प्रूफमध्ये मी एवढं लिस्ट आहे, त्यातून तुम्ही काहीही सिलेक्ट करू शकता। मी पॅन कार्ड घेणार आहे आणि त्यात फाईल अपलोड करून व्ह्यू अँड डिटेल्स अपलोडवर जाऊन फाईल अपलोड करणार आणि ते जे 0% दिसत आहे तिथे ग्रीन येणार आणि 100% लिहून येणार फाईल अपलोड झाल्यावर। आयडेंटिटी प्रूफ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेम असंच स्क्रॉल डाऊन खाली करायचं आहे। डॉक्युमेंट ॲड्रेस, डॉक्युमेंट प्रूफ अपलोड करायचे आहे। त्यातही मी डॉक्युमेंट सिलेक्ट करणार, राशन कार्ड आणि राशन कार्ड अपलोड करणार किंवा इलेक्ट्रिक बिल अपलोड करणार। अपलोड झाल्यानंतर मला आय हिअर बाय चेकबॉक्सवर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे। माझ्यासमोर सक्सेसफुली याचा मेसेज येणार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।